नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. करंट अफेअर्सची सिरीज बघू शकता. राज्यसेवा पूर्व परीक्षा डिले झालेली आहे, म्हणजे पोस्टपोन झालेली आहे आपल्या मराठवाड्यात थोडाफार ओला दुष्काळ पडल्यामुळे. मग त्यानंतर आपण जूनपर्यंतचे करंट अफेअर्स कव्हर केलेले. आपण आता जुलैच्या करंट अफेअर्सवर जायचं आहे. मग आपलं पहिल्यासारखी सिरीज चालणार आहे की प्रत्येक शनिवारी थिअरी चालणार 15 दिवसाची आणि रविवारी त्याच्या रिलेटेड MCQs आणि इम्पॉर्टंट MCQs अशी ही सिरीज आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. आणि आज आपण मग बघू शकता जूनपर्यंत सर्व झालेलं होतं. आज आपलं 1 ते 15 जुलै चालू घडामोडी जे आहेत, जे थिअरी आपल्याला बघून घ्यायचे आहे इम्पॉर्टंट, म्हणून आपण लगेच सुरुवात करायची. चला सुरुवात करूया. फर्स्ट, ICCने स्टॉप क्लॉक सिस्टीम आणलेली आहे, म्हणजे पूर्वीच आणलेली आहे पण सध्या चर्चेत होती जुलैमध्ये. ICC स्टॉप क्लॉक सिस्टीम. आता हे काय प्रकारे बघून घेऊया. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल खेळाच्या नियमांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. क्रिकेटमधील सततच्या आव्हानांना तोंड देत ICCने स्टॉप क्लॉक सिस्टीम आणि सुधारित ट्रान्सजेंडर धोरणाची सुरुवात केली आहे, ज्यामुळे जागतिक लक्ष वेधले गेले आहे आणि क्रिकेट समुदायात चर्चा सुरू झाली आहे. आता बघू शकता की याच्यावर प्रश्न कसा येईल की स्टॉप क्लॉक सिस्टीम हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचं, स्टॉप क्लॉक सिस्टीम, स्टॉप क्लॉक. आता हे कशासाठी आहे की जे बॉलिंगचा ओव्हर रेट आहेत, आता समजा एक असेल की 2 तासात तुम्हाला 50 ओव्हर टाकायचे आहेत, मग ते कुठेतरी जास्त वेळ गेला असेल तर हे असले निर्बंध घेऊन येतात की स्टॉप क्लॉक. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीमवर बघू शकता निर्बंध लागतात बरेच सारे आणि फाईन लागतात. येस, मग लक्षात ठेवायचं आहे स्टॉप क्लॉक सिस्टीम. 1909 मध्ये, आता ICC बद्दल पण जाणून घेऊया. 1909 मध्ये इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्सची स्थापना, ज्याला मुळात ICC म्हटले जात असे, झाली, ज्यामुळे सुरुवात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या एक संरचित आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची सुरुवात झाली. पहिले इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका असं इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स 1909 मध्ये होती, त्यालाच ICC आपण बनवण्यात आलं, म्हणून ICCचं लक्षात ठेवायचं आहे. सध्याचे बघू शकता ICCचे अध्यक्ष जे नवीन झालेले आहेत, पण सध्या आपल्या एक्झाम रिलेटेड तर ते नाही आहे, कारण ऑलरेडी पेपर सेट असतील. चला आपण नेक्स्ट न्यूजकडे. लक्षात ठेवा स्टॉप क्लॉक सिस्टम कोणत्या खेळाशी संबंधित आहे. चला नेक्स्ट, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट, वन ऑफ द इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा थिअरी एवढीच आणली आहे की जे आयोग विचारतात एक्झामला तेवढीच, कारण करंट अफेअर्समध्ये थिअरी भरपूर असतात, म्हणजे ही पण न्यूज इम्पॉर्टंट, ती पण न्यूज, पण एकच न्यूज जी आयोगाचा पेपर डिकोड केला मागच्या 10-15 वर्षाचे, त्या हिशोबाने एकदम डीप ॲनालिसिस करून हे करंट अफेअर्स घेऊन आलेलो आहोत. चला, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत महसूल गुप्तचार संचालनालय म्हणजे डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स मुंबईतील नावाशेवा बंदरात पाकिस्तानी मूळच्या वस्तू वाहून नेणारा मालवाहतूक कंटेनर जप्त केला आहे, म्हणजे ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. ह्याच्यात असं आहे की डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सनी हा ऑपरेशन राबवलेला आहे. DRIने तिसऱ्या देशांमधून प्रामुख्याने दुबई, UAE मार्गे परत पाठवल्या जाणाऱ्या पाकिस्तानी मूळच्या वस्तूंचा बेकायदेशीर आयातीवर कारवाई करण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. असे असूनही आयातदारांनी मूळ ठिकाण चुकीचे घोषित करून आणि शिपिंग कागदपत्रे खोटे बनवून बघू शकता माल भारतात पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पाकिस्तानचाच माल जर समजा भारतात एक्सपोर्ट करायचा असेल, मग कुठले तरी असं दाखवलं आहे की दुसऱ्या देशातनं हा माल आलेला आहे, आणि मग ह्याच्यासाठी ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट हा डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सद्वारे बघू शकता की राबवण्यात येत आहे. तर प्रश्न कसा बनू शकतो की डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने कुठले ऑपरेशन राबवलेले आहे पाकिस्ताननं आयात केलेल्या वस्तूंसाठी, म्हणजे नजर ठेवण्यासाठी, मग ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. नाहीतर असं पण येऊ शकतं ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट हे कोण राबवत आहे, त्याच्यात IB, रॉ असे ऑप्शन देतील, CBI. मग लक्षात ठेवायचे DRI त्याचं योग्य उत्तर असेल. चला नेक्स्ट, ग्रीन डाटा सेंटर. ग्रीन डेटा सेंटर हे बघू शकता भारतातील फर्स्ट आहे. योगी आदित्यनाथ आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशमध्येच घडलं असेल. येस, ग्रीन डेटा सेंटर. एक मिनिट. चला, गाझियाबादमधील साहिबाबाद येथे एका अत्याधुनिक ग्रीन डेटा सेंटरचं उद्घाटन करण्यात आले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, गाझियाबादमध्ये साहिबाबाद येथे. गाझियाबाद कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये, दिल्लीच्या बरोबर बाजूला आहे, आणि गाझियाबादमध्येच CBIचं बघू शकता काय त्याला बोलतात अकॅडमी आहे, CBI अकॅडमी गाझियाबाद. येस,
प्रकल्पाची माहिती. हा प्रकल्प विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ESDS यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू झाला आहे. यामध्ये अंदाजे 1000 कोटी गुंतवणूक समाविष्ट आहे आणि त्याची क्षमता 30 मेगावॉट असेल. पायाभूत सुविधा आणि शाश्वतता. डेटा सेंटर ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि पर्यावरणपूरक डिझाईनचा वापर करेल. तसेच कनेक्टिव्हिटी आणि लवचिकता. यात क्लाउड एकत्रीकरण आणि आपत्ती पुनर्व्यवस्थापनासाठी 40 Gbps रिंग फायबर नेटवर्क आणि दुहेरी 10 Gbps कनेक्शन असतील. शाश्वत वैशिष्ट्यामध्ये पावसाचे पाणी साठवणे, परावृत्त छप्पर आणि स्मार्ट कूलिंग सिस्टम याचा समावेश आहे. म्हणजे हे रिलेटेड टू क्लाउड कम्प्युटिंग आणि डेटा रिलेटेड आहे, म्हणजे डेटा स्टोरेज आणि हे सर्व. म्हणून ग्रीन डेटा सेंटर बोललं आहे. आणि भरपूर डेटा आपल्याला बघू शकता की जर कुणाला बँकिंगचा सिस्टमचा नॉलेज असेल तर बँकिंगचा सिस्टम जे डेटा असतो की तो डेटा एकदम डिजिटल फॉर्ममध्ये असतो आणि डेटा ॲनालिस्ट आणि सर्व डेटा आपल्याला सिक्युअर करावा लागतो. आणि मग तो कुठंतरी सिक्युरिटी आणि हे सर्व आपल्याला मोठी एक व्यवस्था स्थापन करायची असते. आणि त्याच हिशोबानं बघू शकता भारतातील हे पहिलं ग्रीन डेटा सेंटर स्थापन करण्यात आलं आहे. यस. भारतातील ग्रीन डेटा सेंटर एक मिनटं. येस, भारतातील ग्रीन डेटा सेंटर लक्षात ठेवायचं गाझियाबाद. चला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. काँगो आणि रवांडा शांतता करार. येस, या दोघा इतिहास आहे. हे बघू शकता आफ्रिकेचा मॅप आहे. आफ्रिकेच्या मॅपमध्ये बघू शकता हा जो पट्टा आहे तिथं रवांडा आणि काँगो, डोमेस्टिक रिपब्लिक ऑफ काँगो, आणि हा त्याचा गोमा क्षेत्र जिथं म्हणजे काँगो आणि रवांडामध्ये आपलं बरेच हे प्रकरण चालत राहतात. येस. चला, पूर्व काँगोमध्ये दशकापासून सुरू असलेल्या प्राणघातक संघर्ष संपवण्यासाठी डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रवांडा यांनी अमेरिकेच्या सहकार्याने शांतता करार स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे अमेरिकन सरकार आणि अमेरिकन कंपन्यांना या प्रदेशातील महत्त्वाच्या खनिजांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होते. रवांडामध्ये 2 प्रमुख वांशिक गट आहेत, हुतू बहुसंख्या आणि तुत्सी अल्पसंख्या पारंपरिकपणे उच्चभ्रू वर्ग. बेल्जियमच्या वसाहतवादी राजवटीत तुत्सूंना प्राधान्य दिले जात होते, ज्यामुळे हुतूमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. आणि यामुळे वांशिक हे बघू शकता जेनोसाईड प्रकार तिकडे चाललेला होता आणि लय मोठा जेनोसाईड झालेला 1994 मध्ये. यामुळे वांशिक संघर्षाला सुरुवात झाली, ज्याचा शेवट 1994चा नरसंहारात मीन्स जिनोसाईड झालेला होता आणि त्यापासून हा संघर्ष सुरू होता. आणि तिथं बघू शकता की शांतता करार झाले आहे. बघू शकता अमेरिकेने मध्यस्थी केली आहे हा शांतता करार करण्यासाठी. मग अमेरिका बघू शकता भरपूर आता जगात काय पण चाललंय, अमेरिका तिथं नाक खुपसून उभा आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प बोलतायत की मला द्या शांततेचा पुरस्कार म्हणजे नोबेल अवॉर्ड. इथं बघा अमेरिकेने का सहकार्य केलेलं आहे, सो दॅट तिथं खनिजांमध्ये त्यांना प्रवेश भेटेल. अमेरिका असंच घुसत नाही, त्यांचा काही ना काहीतरी बॅकड्रॉप प्रॉफिट असतो. आणि लक्षात ठेवायचे काँगो आणि रवांडामध्ये शांतता करार झालाय अमेरिकेच्या सहकार्याने. तसेच कतारने पण सहकार्य केले, म्हणजे कतारने पण मध्यस्थी केली आहे. अमेरिका आणि कतार या दोन्ही देशांनी मध्यस्थी करून या दोन्ही देशांमध्ये शांतता करार आणलेला आहे, काँगो आणि रवांडा शांतता करार. यस, लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट निजामाबाद येथील राष्ट्रीय हळद मंडळ. एक मिनिट. सॉरी थोडा डेटा हे होते. ठीक आहे, चला. निजामाबादील राष्ट्रीय हळद मंडळ. यस, निजामाबाद. केंद्रीय गृह मंत्रालयाने तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले आहे. लक्षात ठेवायचे ग्रीन डेटा सेंटर आला तर गाझियाबाद आणि राष्ट्रीय हळद मंडळ आला तर निजामाबाद तेलंगणा. या मंडळाचे उद्घाटन हळदीसाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात यासह संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यासाठी करण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले हे मंडळ मध्यस्थांना कमी करणे, GI टॅग असलेले सेंद्रिय हळदीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना सर्वोत्तम पद्धतीमध्ये प्रशिक्षित करणे हे उद्दिष्ट ठेवले.
पूर्वी मसाले मंडळाने 50हून अधिक इतर मसाल्यांसह हळदीचा प्रचार व्यवस्थापक केला होता. आता म्हणजे आता हळदीसाठी वेगळीच बोर्ड बनवल्या गेल्यात आहे, म्हणून आता हळदीचं बघू शकता संरक्षण म्हणजे चांगलं डेव्हलपमेंट होणार आणि GI टॅग आणि हे सर्व पण त्याच्यात भेटणार. महाराष्ट्रात लक्षात ठेवायचे सांगली जिल्ह्यात हळदीचं उत्पादन होतं आणि भरपूर ते महत्त्वाचं आहे आणि तिकडं रेकग्निशन आहे त्या हळदीला. नॅशनल टर्मरिक बोर्ड बघू शकता बनवण्यात आलेला आहे आणि हा कुठं आहे? निजामाबाद, तेलंगणामध्ये. चला नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडोर एका वन्यजीवमधून जाणारे. हे बघा असं असतं, जंगल आहे, जंगलच्या मध्ये जर हायवे असेल मग ॲनिमल कॉरिडोर म्हणजे जर इथं एक जनावर असेल त्याला त्या बाजूला जायचं असेल मग तो काय रस्ता क्रॉस नाही करणार, तो काय ह्युमन नाही आहे, ॲनिमल आहे. मग त्यांना पण एक कॉरिडोर निर्माण करण्यासाठी बघू शकता इकडून तिकडे जाण्यासाठी असा एक कॉरिडोर निर्माण केलाय. तर तो कुठे निर्माण केलाय आपण बघूया. रस्ते विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा मेळ घालण्याचा एका अग्रण्य प्रयत्नात भारताने दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर पहिला समर्पित प्राणी ओव्हरपास कॉरिडोर सुरू केला आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर लक्षात ठेवायचा 100% प्रश्न येऊ शकतो, कारण दिल्ली मुंबईचा हे आहे आणि हा जुलै महिन्यातला करंट अफेअर्स आहे. म्हणजे कंबाईंड गटबाजी 21 डिसेंबरला होणार आहे, तसेच कंबाईंड गट जी 4 जानेवारीला होणार आहे, त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट डेट आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन मधून बांधलेला या भागात अनेक वन्यजीव क्रॉसिंग आहेत. रणथंबोरमध्ये बांधण्यात आलेला आहे. संवर्धन आणि पायाभूत रणथंबोर बघू शकता राजस्थान, लक्षात ठेवायचं आहे. संवर्धन आणि पायाभूत सुविधांचा मेळ घालणाऱ्या एका ऐतिहासिक पावलात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI ने राष्ट्रीय महामार्गावर देशातील पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधला आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये जाणाऱ्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या 12 किलोमीटरच्या पट्ट्यात या प्रकल्पाचे 5 ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपास समाविष्ट आहेत, जे सर्व नैसर्गिक अधिवासांना त्रास न देता सुरक्षित प्राण्यांची हालचाल सक्षम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. म्हणजे हे भारतात फर्स्ट टाइम झालेलं आहे आणि कुठल्या हायवेवर झालेलं आहे? दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. यस, लक्षात ठेवायचं आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. चला नेक्स्ट, राष्ट्रीय डॉक्टर दिन. यस, अन ॲपल ए डे कीप्स डॉक्टर अवे असं आपण म्हण ऐकली असेल, म्हणून राष्ट्रीय डॉक्टर दिन, नॅशनल डॉक्टर्स डे कधी आहे आपण बघूया. नॅशनल डॉक्टर दिन 2025चा हा 1 जुलै म्हणजे 1 जुलैचाच असतो ॲक्च्युली. 1 जुलैला प्रत्येक वर्षी आपण डॉक्टर्स डे तसंच चार्टर्ड अकाउंटंट डे CA डे पण बनवतो आपण. रोजी भारतातील डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्या निस्वार्थ सेवेला, समर्पणाला आणि जीव वाचवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला मान्यता देतो. भारत सरकारने 1991 मध्ये अधिकृतपणे या दिवसाची स्थापना केली. 1991 मध्ये स्थापना झालेली आहे. 1 जुलै रोजी साजरा होणारा राष्ट्रीय डॉक्टर दिन 2025 हा भारतातील डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांचे योगदानाचे स्मरण करतो. डॉक्टर बिधान चंद्र रॉय BC रॉय यांच्या सन्मानार्थ 1991 मध्ये स्थापन झालेला हा दिवस त्यांच्या निस्वार्थ सेवेला आणि सार्वजनिक आरोग्य प्रति असलेल्या वचनबद्धतेला श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर BC रॉय जे बंगालचे होते, त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. 2025ची थीम काय होती? बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स. म्हणून बघू शकता इमेजमध्ये पण मास्क घातलेला आहे, बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स. आता हे मराठीत ट्रान्सलेट झाल्यावर वेगळंच काहीतरी अर्थ निघतो, म्हणून शक्यतो आयोग इंग्लिश वर्डचाच मराठी हे करून देतील, म्हणजे मराठी स्टान्स देतील. बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स emphasizes the mental health and emotional well-being of doctors, urging society to care for those who care for others. लक्षात ठेवायचं, डॉक्टर्स डे 1 जुलै, CA डे पण 1 जुलै पुढच्या स्लाइडमध्ये असेल. डॉक्टर्स डे लक्षात ठेवायचं 1 जुलै आणि BC रॉय जे डॉक्टर BC रॉय आहे, बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो आणि भारतात हा 1991 मध्ये फर्स्ट टाइम साजरा करण्यात आला, म्हणजे तिथून सुरू करण्यात आला. चला नेक्स्ट, GOI स्टॅट्स ॲप हा भरपूर चर्चेतला आहे. UPSC मध्ये पण भरपूर चर्चेतला सिस्टम होता. GOI स्टॅट्स ॲप, गव्हर्नमेंट डाटा इन युअर पॉकेट. यस, अलीकडेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सांख्यिकी दिनी म्हणजे 29 जूनला काहीतरी येतो रोजी GOI स्टॅट्स मोबाईल ॲप ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. GOI स्टॅट्स मोबाईल ॲप्लिकेशन हे NSOच्या सर्वसमावेशक डेटा इकोसिस्टम तयार करण्याच्या दृष्टिकोनाचा प्रतिनिधित्व करते, जिथे प्रत्येक भागधारकाला जाता जाता अधिकृत डेटा अखंडपणे वापरता येईल. हे वापरकर्त्यांना त्यावरील डाउनलोड कार्यक्षमतेसह
NSO अहवाल आणि प्रकाशने प्रवेश प्रदान करते. NSOच्या प्रकाशन कॅलेंडरशी संरेखित नियमित अद्यतने वापरकर्त्याला ॲप सूचना सुविधेसह प्रदान केली जाते. लक्षात ठेवायचं आहे NSO. असं विचारतील की GeoStat ॲप हे कुणी बनवलं आहे, तर NSO लक्षात ठेवायचं आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. येस. आणि सांख्यिकी दिनी बनवलाय जो 29 जूनला आपण साजरा करतो. येस. चला, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स यांनी बनवले आहे ॲक्च्युली. वस्तू आणि सेवा कर दिन. येस, मी जसं बोललो की डॉक्टर्स डे 1 जुलैला असतो, तसंच हा आहे GST डे. GST वन नेशन वन टॅक्स. आता GST 2.0 पण झालं आहे आणि भरपूर टॅक्सेस कमी करण्यात आलेले आहे भारतामध्ये. आणि त्याचं पण राजकारणच, म्हणजे आपल्या भारतात राजकारण भरपूर चालतं, मग त्याचाच एक पार्ट आहे तो. चला, आणि बिहार इलेक्शन्स पण आहे. बिहार इलेक्शन्स पण जाहीर झालेले आहेत, मग त्याच्यासाठी पण बरेच सारे योजना आणि हे सर्व राबवण्याचा प्रयत्न करत आहे गव्हर्नमेंट. चला, दरवर्षी 1 जुलै रोजी भारत देशातील सर्वात परिवर्तनकारी आर्थिक सुधारणांपैकी एकाचा अंमलबजावणीच्या सन्मानार्थ वस्तू आणि सेवा कर GST दिन साजरा करतो. 1 जुलै 2017 तेव्हा अरुण जेटली होते फायनान्स मिनिस्टर. रोजी सादर करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा करात अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स समाविष्ट करण्यात आले आणि भारतीय बाजारपेठ एकाच कर प्रणालीखाली एकत्र करण्यात आली. GSTच्या अंमलबजावणीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 2018 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरू झाली. 2017ला 1 जुलै 2017 GST डे म्हणून आपण साजरा करतो. आणि 1 जुलै 2017ला GST बिल पारित झालेलं आणि त्याचं 1 वर्षाचं जे ॲनिव्हर्सरी होती 2018 पासून आपण GST डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2000 मध्ये GST मॉडेलचा मसुदा तयार करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तेव्हा GSTची कल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली, म्हणजे 2000, अटल बिहारी वाजपेयी. भारताच्या आर्थिक क्षमतेला अडथळा आणणाऱ्या जटिल बहुस्तरीय कर रचनेत बदल करणे हे उद्दिष्ट होते. यस, GST डे फक्त लक्षात ठेवायचं आहे 1 जुलै. CA डे पण 1 जुलै असतो, तसेच डॉक्टर्स डे पण 1 जुलै. GST बद्दल बघू शकता. 2000 मध्ये कमिटी सेटअप टू ड्राफ्ट GST फ्रेमवर्क. 2006 मध्ये GST प्रपोज्ड इन द युनियन बजेट स्पीच. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि GST प्रपोज केलं की असा एक टॅक्स आपण लावू की जे पूर्ण भारतात एक बोलतात ना इनडायरेक्ट टॅक्स, एक कर प्रणाली एकदम सेम राहील पूर्ण भारतासाठी. मग 2006 मध्ये असं हे प्रपोज करण्यात आलेलं होतं. फर्स्ट डिस्कशन पेपर ऑन GST रिलीज. GST साठी मग त्याच्यानंतर हे झाल्या आणि त्याच्यानंतर डिस्कशन होऊन म्हणजे रिसर्च पेपर होते ते 2009 मध्ये सबमिट करण्यात आले, डिस्कशन करण्यात आलं. त्याच्यानंतर 2011 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल 115वा अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस करण्यात आला. 2014 मध्ये पुन्हा हा काय बिल पास नाही झाला. 2014 मध्ये मग 122वा अमेंडमेंट बिल रिइंट्रोड्यूस्ड अँड पास्ड इन 2015. जेव्हा भाजपचं गव्हर्नमेंट आलं 122व्या घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि मग ते 2015ला पास झालं. ऑगस्ट 2016ला पार्लमेंट पास द कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट 101 घटना दुरुस्ती, म्हणजे 101 घटना दुरुस्ती अमेंडमेंट बिल. 101 घटना दुरुस्तीने GST लागू झाला आपल्या देशात ऑगस्ट 2016ला, म्हणजे पार्लमेंटनी प्रॉपर प्रोसिजर केलं. फॉर्मेशन ऑफ द GST काउन्सिल सप्टेंबरमध्ये झालं. अकॉर्डिंग टू दिस अमेंडमेंट 101 आर्टिकल 279A एक्स्ट्रा ॲड झाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि 279A GST काउन्सिल बद्दल फ्रेमवर्क आपल्याला बघायला भेटतं. तसेच मे 2017ला GST रूल्स अँड टॅक्स सगळे फायनल झालं आणि GST लॉन्च झालं जुलै 1, 2017ला आणि फर्स्ट GST डे आपण साजरा केला 2018ला. हे जर स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण GST बद्दल हे पूर्णच माहिती आहे. कुठल्याच ह्याच्यात म्हणजे शक्यतो इकडं तिकडं अभ्यास करण्यापेक्षा एक ह्याच्या अंडरमध्ये अभ्यास केलेला बरा. हे GSTचा पूर्ण इतिहासच सांगितला या स्लाइडमध्ये. यस, एक मिनिट. चला, नेक्स्ट न्यूजकडे आपण जाऊ. जागतिक युनिकॉर्न इंडेक्स. युनिकॉर्न म्हणजे असे स्टार्टअप्स ज्यांचा 100 करोडचा टर्नओव्हर झालेला आहे आणि मग असे ते इंडेक्स रिलीज केलेला आहे. मग त्या इंडेक्सबद्दल बघू शकतो. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025चा इंडेक्स हुरॉन रिसर्च इन्स्टिट्यूटने
प्रकाशित केलेल्या हुरॉन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 हा जागतिक स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. म्हणजे हा एक्झामला येण्याच्या दृष्टिकोनातून भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हे सगळे बघू शकता की या सेंट्रल गव्हर्नमेंटने 2015-14च्या आसपास आणलेले स्कीम आहेत. मग त्याच्या अंतर्गत बरेच सारे बघू शकता भारतामध्ये स्टार्टअप सुरू झाले आणि तो स्टार्टअप जर 100 कोटीमध्ये पोहोचत असेल, 1 बिलियन, मग त्याला आपण युनिकॉर्न बोलतो. मग ते असे किती स्टार्टअप्स आहेत आणि मग सर्वात जास्ती स्टार्टअप तो देश फर्स्ट, असं हे असतं. मग त्याच अंतर्गत बघू शकता यावर्षी युनिकॉर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या $1 अब्ज पेक्षा जास्त मूल्याच्या खासगीरित्या आयोजित स्टार्टअप्सची एकूण संख्या 1523 वर पोहोचली आहे. एकत्रितपणे $5.6 ट्रिलियन किमतीच्या या कंपन्या जागतिक नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या आघाडीचे प्रतिनिधित्व करतात. 64 युनिकॉर्नसह भारत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकाचा आहे. 3rd रँक आहे पूर्ण भारताचा युनिकॉर्नमध्ये, ज्यामध्ये बंगलोर, मुंबई आणि गुरुग्राम सारख्या शहरांचा समावेश आहे. सर्वात जास्त जे स्टार्टअप आहेत ते बेंगलोर, मुंबई आणि गुरुग्राम इथे स्थापन झालेले आहेत. येस, या वाढीला चालना देणाऱ्या क्षेत्रांमध्ये फिनटेक, गेमिंग आणि एडटेक यांचा समावेश आहे. भारतातील आघाडीचे युनिकॉर्न कुठले आहेत तर झेरोडा 8.2 अब्ज, ड्रीम इलेव्हन $8 अब्ज आणि रेझरपे $7.5 अब्ज. हे 3 जे आहेत जे प्रमुख आघाडीचे आपले बघू शकता की स्टार्टअप्स आहेत. झेरोडा बघू शकता की जर शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्यांचा ॲप आहे. ड्रीम इलेव्हन तर मला तर वाटतो डायरेक्ट सट्टा आहे, IPLच्या वेळी सट्टाच लावतात, पण आत्ताच रिसेंटली बिल आणलंय की सट्टाला विरोध आहे. मग ड्रीम इलेव्हनचं कुठंतरी बघू शकता शेअर्स जे आहेत ते खाली पडलेले आहेत. तसंच रेझरपे बघू शकता की जर कुठला तरी ऑनलाईन पेमेंट करणारा असणार तर एक आपल्याला मॉडेम लागतो, मॉडेम नाही बोलू शकत पण एक मधला सेटलमेंट पार्टनर लागतो, तो रेझरपे. जसं विजा, मास्टर कार्ड आहे तसंच रेझरपे एक प्रकारचा तेच चालवतात ते लोक. येस, मग हे आहे की भारताचा रँक लक्षात ठेवायचा आहे. भारताचा रँक इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला नेक्स्टमध्ये आपण बघूया की सर्वात जास्त जे भारताचा रँक 3rd आहे आणि भारतामध्ये 64 स्टार्टअप टोटल युनिकॉर्न झालेले आहेत. बेंगलोरमध्ये 7, मुंबईमध्ये 22, गुरुग्राममध्ये 27, असे 7, 22, 19. ओके, परफेक्ट आहे. रँकिंग दिले की हे दिले विथ ग्लोबल सिटी रँक. ओके, सॉरी, हे सिटी रँक आहे. बेंगलोर 7व्या नंबरला आहे, मुंबई 22व्या नंबरला आणि गुरुग्राम 27व्या नंबरला आहे. येस, युनायटेड स्टेट्समध्ये सर्वात जास्त युनिकॉर्न्स आहेत, तिथं स्टार्टअप केलं आणि 100 करोडच्या वर बिझनेस 758 असे हे झाले. चायनामध्ये 343 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बघू शकता 64 आहे. त्यानंतर UK 61, जर्मनी 36 असं हे रँक आहे. सेंट फ्रान्सिस्को जे युनायटेड स्टेट्स आहे ते रँक 1 आहे. येस, न्यूयॉर्क 2nd, बीजिंग 3rd. मग लक्षात ठेवायचे पहिले 4 देश लक्षात ठेवा, कधी क्रोनॉलॉजी नाही तर सिक्वेन्स लावा येतो. युनायटेड स्टेट्समध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आहेत म्हणजे युनिकॉर्न झालेत, त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर इंडिया, त्याच्यानंतर UK. येस, आणि इंडियामध्ये बँगलोर आहे जो 7व्या नंबरला आहे, बँगलुरू लिहिले जे 7व्या नंबरला आहे. तसेच मुंबई 22व्या नंबरला आणि गुरुग्राम 27व्या नंबरला. येस, लक्षात ठेवायचे. बरं, 1 मिनिट. चला नेक्स्ट, भारताचे दुसरा अंतर्वेळ अवकाशात पाठवला. येस, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. राकेश शर्मा नंतर जर कोण गेलं ते शुभांशु शुक्ला आहेत आणि हे भरपूर चर्चेत आहे. 100% मी सांगतो ह्याच्यावर प्रश्न येणार. कंबाईन गट ब मध्ये नाही आलं तर गट क मध्ये तर 100% येणार. 100%, कारण असे प्रश्न आयोग विचारते कायम. भारताने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, कारण ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे 1984 मध्ये राकेश शर्मा नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय बनले आहेत. राकेश शर्मा तर फक्त राऊंड मारून आलेले इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला, पण इथं बघू शकता की दुसरे भारतीय जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला प्रॉपरली उतरले होते आणि दॅट इज शुभांशु शुक्ला. ते एक्झॉम 4. यस, कुठल्या मिशन अंतर्गत गेले ते पण भरपूर महत्त्वाचं आहे. 1 मिनिट.
येस, ते एक्झॉम 4 मोहिमेचा भाग आहेत, जे ISS साठी एक व्यावसायिक अंतराळ उड्डाण आहे. एक्झॉम मिशन 4 हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी जाणारे 4थे खाजगी अंतराळ उड्डाण आहे, जे अमेरिकेतील अंतराळ पायाभूत सुविधाची कंपनी एक्सॉम स्पेसद्वारे चालवले जाते. एक्सॉम 1, 2, 3 मोहिमेनंतर नासा आणि एक्सॉम स्पेसमध्ये हे 4थे सहकार्य करार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि हे भरपूर महत्त्वाचं आहे. शुभांशु शुक्ला यांना चान्स भेटला आफ्टर राकेश शर्मा, म्हणजे फर्स्ट इंडियन आहे जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जे प्रॉपरली उतरलेच. येस, लक्षात ठेवायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणून चला नेक्स्ट, क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्वर मिशन. क्वाडनी सी शिप ऑब्झर्वर मिशन हा क्वाडनी राबवलेला एक सी शिप ऑब्झर्वर मिशन आहे. लक्षात ठेवायचं की क्वाडमध्ये नेमकं आहे कोण, तर भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे आणि इथं जपान आहे. या 4 देशाचं मिळून क्वाड म्हणजे क्वाड्रिलेटरल बघू शकता. असे 4 हे असतात, मग त्यालाच आपण क्वाड्रिलेटरल बोलतो, त्यालाच आपण क्वाड बोलतो. तर आपण बघू शकता की सी शिप ऑब्झर्वर मिशन हे क्वाडनी राबवलेलं आहे. डायरेक्टली येईल, कधी कधी प्रश्न येईल की क्वाडमध्ये किती देश आहे, नाही तर सी शिप ऑब्झर्वर मिशन हे कोणी राबवलं, नाही तर क्वाडने रिसेंटली कुठलं मिशन राबवलं, हे पण प्रश्न येऊ शकतो. तर अमेरिकेतील डेलोवेअर येथे झालेल्या 6व्या क्वाड शिखर परिषदेत, एक मिनिट, चला, अमेरिकेतील डेलोवेअर येथे झालेल्या 6व्या क्वाड शिखर परिषदेत 4थे इन पर्सन क्वाड लीडर समिट स्वीकारण्यात आलेल्या विलियम्टन घोषणापत्र 2024च्या अनुषंगाने क्वाड देशाच्या म्हणजे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया तटरक्षक दलांनी म्हणजे कोस्टगार्ड, लक्षात ठेवायचं आहे, क्वाड देशाच्या कोस्टगार्ड लोकांनी क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्वर मिशन सुरू केले. त्याच्याबद्दल जाणून घ्या. विलियम्टन घोषणापत्र हे सप्टेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील विलियम्टन येथे झालेल्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत स्वीकारण्यात आलेले संयुक्त निवेदन आहे. ते क्वाडच्या मुक्त, खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित इंडो पॅसिफिकसाठी सामायिक दृष्टिकोनाची रूपरेषा देते. गटाला चांगल्यासाठी शक्ती म्हणून पुन्हा पुष्टी देते. संपूर्ण प्रदेशातील धोरणात्मक सुरक्षा, आरोग्य, तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यावरील सखोल संरेखन अधोरेखित करते. हे क्वाड सी शिप मिशन कधी झालं, जुलै महिन्यातली न्यूज आहे. पण सध्या अमेरिकाबद्दल आपलं बरोबर चाललेलं नाही. हे बनवण्यातच ह्याला आलेलं की जे इंडियन ओशन आहे आणि हे आपलं साऊथ चायना सी आणि हे सगळं आहे, त्याच्यावर जे आहे या 4ही देशांमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे प्रॉपरली. कारण चायना बघू शकता की चायना इकडं इंडियाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी मग कुठंतरी त्याच्यासाठी एक बोलतात ना की एक ऑप्शन पाहिजे पूर्ण जगाला, म्हणून हा क्वाड देश बनवण्यात आला. पण रशिया युक्रेनच्या इश्यूमुळे अमेरिका आणि भारताचे पण थोडे संबंध बिघडलेले आहे आणि भारत, चायना, ब्रिक्सला पुन्हा एकदा महत्त्व आलेलं आहे. येस, ब्रिक्सला पुन्हा महत्त्व आल्यामुळे हे थोडंफार राजकारण झालेलं आहे. येस, एक मिनटं, ओके, चला, ओके, डन. चला नेक्स्ट न्यूज म्हणजे क्वाड बद्दलच थोडं, ॲट सी शिप ऑब्झर्वर मिशन, क्वाड बद्दलच जाणून घेऊया थोडंफार. चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे क्वाड्रिलेटरल हे आहे, म्हणजे सिक्युरिटी जे समिट झाला. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांचा समावेश असलेले एक धोरणात्मक मंच आहे, ज्याचा उद्दिष्ट इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित करणे आहे. हे प्रादेशिक लवचिकता आणि सहकार्य वाढवताना मुक्त, खुले, समावेशक आणि नियम आधारित व्यवस्थेला प्रोत्साहन देते.
2007 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, यस व्हेरी इम्पॉर्टंट, यांनी औपचारिकपणे हा करार प्रस्तावित केला होता. परंतु 2008 मध्ये चीनच्या दबावामुळे ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यानंतर तो निष्क्रिय झाला. इंडो पॅसिफिक मधील चीनच्या आक्रमकतेबद्दल वाढत्या चिंतेमुळे 2017 मध्ये हा संवाद पुन्हा सुरू झाला, ज्यामुळे 2021 मध्ये पहिला नेत्यांची शिखर परिषद भरली. शिंजो आबे यांनी पुढाकार घेतला होता की असं काहीतरी 4 देशांचं बनवलं पाहिजे, सो दॅट चायनाला काउंटर करण्यासाठी इनडायरेक्टली. मग लक्षात ठेवायचं क्वाडमध्ये किती देश आहेत लक्षात ठेवायचे, आणि या मिशनचं नाव काय, ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. यस, डायरेक्टली आपण नेक्स्ट न्यूजकडे जायचे. रेल1 ॲप. रेल1 इंडियन सर्व्हिस सुपर ॲप हे रिसेंटली लॉन्च करण्यात आलं की तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन लागणार आहे जर तुम्हाला तत्काळ तिकीट बुक करायचं असेल. म्हणून त्याच्याबद्दल जाणून घेऊया. तर असं येईल की रेल्वेने रिसेंटली कुठला ॲप लॉन्च केलेला आहे आणि आधार तिथं कंपल्सरी ठेवलेला आहे. पहिले IRCTचंच डायरेक्टली बघू शकता, वेबसाईट असेल, त्यांचा ॲप असेल, तिथून आपण तत्काळ तिकीट बुक करत होतो. पण तत्कालचं जे सकाळी 10 आणि 11 वाजताचा जो स्लॉट आहे आपल्याला भेटायचंच नाही, लॉग इनच व्हायचं नाही, तर तिकीटच बुक व्हायचं नाही, आणि जेव्हा तिकीट बुक व्हायचं डायरेक्टली वेटिंग लिस्ट. मग हे कुठंतरी थोडंफार रोखण्यासाठी, थोडंफार नॉट पूर्णपणे हे कंट्रोल होईल, पण एक चांगला प्रयत्न केलेला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच नवी दिल्ली येथे रेल1 हे नवीन ॲप लॉन्च केले आहे. हे एक नवीन सुपर ॲप आहे जे रेल्वेशी संबंधित सर्व प्रश्नांसाठी आणि प्रवाशांच्या गरजांसाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. हे ॲप रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सेंटर फॉर रेल्वेज इन्फॉर्मेशन सिस्टम द्वारे तयार करण्यात आले आहे. रेल1ची रचना प्रत्येक रेल्वेसाठी तिकीट बुकिंग, रिअल टाईम ट्रॅकिंग, फूड ऑर्डरिंग, PNR स्टेटस, रिफंड, पोर्टर बुकिंग आणि लास्ट माईल टॅक्सी एका अखंड वापरकर्त्या अनुकूलता प्लॅटफॉर्म आणण्यासाठी केली आहे. म्हणजे याच्यात सगळी सुविधा देण्यात आलेली आहे. जर रिफंड असेल, प्रॉपरली रेलचं तिकीट असेल, रिफंड तुम्हाला दिसणार आहे, लाईव्ह ट्रॅकिंग दिसणार आहे, ट्रेन कुठे आहे, म्हणजे जास्त डिले असेल तर डिलेचा स्टेटस दिसणार आहे. त्याच्यानंतर मग तत्काळ तिकीट बुकिंगसाठी बघू शकता. हा ॲपचं एवढं हे आहे वैशिष्ट्य की तुम्हाला प्रॉपरली आधार कार्ड लागणारच आहे आणि आधारवरनंच लॉग इन करून तुम्ही हे ॲप ॲक्सेस करू शकता. म्हणून इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲप, रेल1 ॲप. आणि हे बनवलं बघू शकता की सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सेंटर फॉर रेल्वेज इन्फॉर्मेशन सिस्टीम CRIS यांच्याद्वारे बघू शकता हा ॲप बनवला गेला आहे, म्हणजे तयार करण्यात आलेला आहे. यस, चला नेक्स्ट. DRDO फोटोनिक रडार. DRDOचा फोटोनिक रडार, फोटोनिक हे सायन्स फिजिक्सचा कन्सेप्ट आहे. फोटॉन्स म्हणजे लाईट हे करते आपल्याला प्रॉपरली. अलीकडे संरक्षण संशोधन विकास संघटने म्हणजे डेव्हलपमेंट रिसर्च अँड डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO घोषणा केली आहे की त्यांनी एक फोटोनिक रडार प्रणाली विकसित केली आहे. 2025च्या अखेरीस महत्त्वाच्या चाचण्यांनंतर भारत, अमेरिका, चीन आणि इस्रायल नंतर हे रडार समाविष्ट करणारा चौथा देश बनणार आहे. म्हणजे भारत चौथा देश बनणार आहे अमेरिका, चीन आणि इस्रायल नंतर. यस, लक्षात ठेवायचं आहे. मग हा फोटोनिक रडार कुणाकुणाकडे आहे, पहिलेशीच अमेरिकाकडे आहे, चीनकडे आहे आणि इस्रायलकडे आहे, आणि त्याच्यानंतर भारत हा चौथा देश बनणार आहे. फोटोनिक रडार ही पुढच्या पिढीतील रडार म्हणजे नेक्स्ट जनरेशन, पुढची पिढी मीन्स नेक्स्ट जनरेशन रडार प्रणाली आहे जी रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी प्रकाश आधारित तंत्रज्ञानाचा वापर करते. फोटोनिक म्हणजे इथं सोलारच कुठेतरी बघू शकता, सोलारचा पण थोडाफार भाग आहे. पारंपरिक रडार इलेक्ट्रॉनिक घटकांचा जसे की ऑसिलेटर वापरून रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करतात. तथापि अशा रडारांना 40 GHz जास्त उच्च फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करणे कठीण जाते. म्हणून हे बघू शकता त्याचा रिप्लेसमेंट म्हणून फोटोनिक रडार हे केलेला आहे. आता असा प्रश्न येऊ शकतो की फोटोनिक रडार हा कोणी तयार केलेला आहे? इट इज DRDO. भारत हा कितवा देश आहे फोटोनिक रडार तयार करणारा? अमेरिका, चायना, इस्रायल नंतर चौथा देश. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी त्यांच्याकडे फोटोनिक रडार आहे. हा नेक्स्ट जनरेशन रडार आहे. त्याच्याकडून रेडिओ फ्रिक्वेन्सी बघू शकता. सायन्सचा कन्सेप्ट जर चांगला माहीत असेल तर रेडिओ फ्रिक्वेन्सी कमी गिगाहर्ट्जवर बघू शकता की आपण फ्रिक्वेन्सी लहरी म्हणजे जे रेडिओ लहरी आहेत ते डायरेक्टली निर्माण करू शकतो. चला नेक्स्ट, GOSAT GV उपक्रम, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झामच्या दृष्टिकोनातून पण. येस, एक्झामच्या दृष्टिकोनातून तर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण चायनाच्या ह्याच्यावर भरपूर विचारलं जातं की तो सॅटेलाइट कुणी पाठवला, हा सॅटेलाइट कुणी पाठवला.
तर गोसॅट GW उपग्रह लक्षात ठेवायचं आहे. गोसॅट GW उपग्रह. एक मिनटं. यस. चला, अलीकडे जपानने तानेगाशिमा अंतराळ केंद्रातून गोसॅट GW उपग्रह प्रक्षेपित केला आहे. जपानने, लक्षात ठेवायचं, गोसॅट GW. ग्रीन हाऊस गॅसेस अँड वॉटर सायकलसाठी ग्लोबल ऑब्झर्विंग सॅटेलाइट असं गोसॅट GW हा एक जपानी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जॅक्सा, जसा अमेरिकाचा नासा आहे, आपला इस्रो आहे, तसा जपानचा जॅक्सा आहे, हे उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. यस. यात 2 उपकरणे आहेत. टोटल अँथ्रोपोजेनिक अँड नॅचरल एमिशन मॅपिंग स्पेक्ट्रम 3, हे सगळं टेक्निकल आहे, आणि ॲडव्हान्स मायक्रोवेव्ह स्कॅनिंग रेडिओमीटर 3. हे उपग्रह H2A रॉकेट वापरून प्रक्षेपित करण्यात आला आहे. हा उपग्रह सूर्य समकालीन कक्षेत 666 किलोमीटर 666 किलोमीटर उंचीवर असेल आणि त्याचे पुनरावृत्ती चक्र 3 दिवसाचे असेल. म्हणजे एक जे राऊंड मारण्यासाठी आहे ते 3 दिवस लागणार आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. इट इज अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट. इंग्लिशमध्ये जर सांगू तर इट इज अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट, ऑल्सो ग्लोबल ऑब्झर्वेटर. म्हणजे याचं नाव काय आहे? ग्लोबल ऑब्झर्विंग सॅटेलाइट गोसॅट GW. कुठल्या देशाने हा लॉन्च केलेला आहे? तर जपानने केलेला आहे. आणि जपानने कुठल्या एजन्सीद्वारे लॉन्च केलं आहे? तर जॅक्सा. जसं आपलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, तसं जपानचा जॅक्सा आहे. लक्षात ठेवायचे, गोसॅट GW हा जो अर्थ ऑब्झर्वर सॅटेलाइट आहे, हा कुणी प्रक्षेपित केलेला आहे? इट इज जपान. यस. नेक्स्ट, हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार. यस, पहिल्यांदाच असं झालेलं आहे. दीपिका पादुकोण बिकम्स फर्स्ट इंडियन ॲक्ट्रेस टू गेट हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार 2026. यस, हॉलिवूड वॉक ऑफ फेम. एका अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षणी दीपिका पादुकोण हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टारने सन्मानित होणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलाही भारतीय व्यक्ती इंटरनॅशनल लेवलला जर काहीतरी गाजवत असेल, चांगलं रेकग्निशन भेटत असेल, तो शक्यतो आयोग प्रश्न विचारते. ही घोषणा बुधवारी म्हणजे 3 जुलै 2025 रोजी हॉलिवूडमध्ये करण्यात आली. ही केवळ दीपिकासाठीच नाही तर भारतासाठी ही एक मोठी कामगिरी आहे, कारण त्यामुळे भारतीय प्रतिभेला जागतिक नकाशावर स्थान मिळाले. कारण ह्याच्यात ऑप्शन पण असं देतील की आपलं प्रियंका चोपडा आणि हे सर्व पण ऑप्शनमध्ये टाकतील, पण लक्षात ठेवायचं आहे इट इज दीपिका पादुकोण. यस. एक मिनटं. यस. नेक्स्ट आहे भारतातील पहिले ट्रान्सजेंडर आरोग्य क्लिनिक. यस, लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिले ट्रान्सजेंडर आरोग्य क्लिनिक. सावरंग क्लिनिक, पूर्वीचे मित्र क्लिनिक म्हणून ओळखले जाणारे, ही भारतातील पहिली आरोग्य सेवा सुविधा आहे जी पूर्णपणे ट्रान्सजेंडर व्यक्तीद्वारे कर्मचारी आणि व्यवस्थापित केली जाते, जी ट्रान्सजेंडर समुदायासाठी विशेष वैद्यकीय सेवा देते. मुख्य प्रवाहातील वैद्यकीय सुविधांमध्ये भेदभावामुळे ट्रान्सजेंडर लोकांना भेडसावणाऱ्या आरोग्य सेवेतील असमानतेला संबोधित करते. आरोग्य सेवेमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून ट्रान्सजेंडर समुदायाला सक्षम बनवते. साबरंग क्लिनिक बघू शकता, इंडियाज फर्स्ट ट्रान्सजेंडर हेल्थ क्लिनिक. फर्स्ट ट्रान्सजेंडर डॉक्टर ती कुठली आहे? तर VS प्रिया. लक्षात ठेवायचं आहे, साबरंग क्लिनिकचं जे आहे ते पहिले आरोग्य क्लिनिक झालेले आहे, पहिले फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिक. येस, अँड इट इज इन केरला. केरळातच बरेच गोष्टी होत राहतात आणि केरला भरपूर फर्स्ट, भारतात काहीतरी जे घडतं ते केरळामध्ये इट इज इन लाईमलाईट, की प्रत्येक वेळेला केरळामध्ये काहीतरी फर्स्ट टाईम तिथंच घडत असतं, म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. 200. चला नेक्स्ट, मॅक्झिमम इम्पॉर्टंट न्यूजच आपल्याला कव्हर करायचं आहे. कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर. येस, IIT गुवाहाटीचे विद्यार्थिनी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे. जुलै 2025च्या सुरुवातीला ही घोषणा करण्यात आली आहे.
ती आता 2027 पर्यंत कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसिडर नेटवर्क सायपॅनसाठी कम्युनिकेशन्स आणि पब्लिक रिलेशन्स लीड म्हणून काम करेल. तिचे काम 56 देशांमधील तरुणांमध्ये शांतता आणि समाजातील समजुतीला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहे. या आहेत सुकन्या सोनोवाल, स्टुडंट फ्रॉम IIT गुवाहाटी. कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे अंटिल 2027. 2027 पर्यंत कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसिडर IIT गुवाहाटी जे आसाममध्ये आहे त्याचीच एक विद्यार्थी आहे जे कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसिडर म्हणून निवड झालेली आहे. 100% हा आहे. दीपिका पदुकोणवाला प्रश्न असेल. हे भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न करंट अफेअर्स आहेत. नेक्स्ट आपण जाऊया जागतिक लोकसंख्या दिन. यस, आपण ह्याच्यात एवढंच बघतोय की 1 ते 15 जुलैचेच करंट अफेअर्स बघतोय. 16 ते मग पुढचं जे राहिलेले जे 15 दिवस आहे त्याचा करंट अफेअर्स आपण नंतरला बघणार. नंतरला म्हणजे पुढच्या शनिवारी तो लेक्चर येणार आहे. आणि उद्याच्या लेक्चरला जे संडेला आहे ह्या रिलेटेड आपण महत्त्वाचे MCQs आपण सॉल्व्ह करणार आहोत. मॅक्झिमम म्हणजे 50-60 MCQs आहे जे इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. मग तेच आहे की आपण असं करतो की महिन्यातनं 2 लेक्चर घेतो, त्यात 40 ते 50 न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करतो थिअरिटिकल, जी राज्यसेवेसाठी पण इम्पॉर्टंट आहे, B साठी पण आणि कंबाईंड C साठी पण, आणि बाकीचे सरळ सेवा परीक्षा असेल तिथं पण. तसेच मग ह्या रिलेटेड आपण काहीतरी 100 ते 150 MCQs घेऊन येतो. म्हणजे 60-60चा स्लॉट असेल प्रत्येक मंथली. मग असं मंथली बघू शकता 40-50 इम्पॉर्टंट न्यूज आणि त्याचे 150 MCQs या टाईपनं बघू शकता करंट अफेअर सिरीज चाललेली आहे. आणि एकदम भरपूर एकदम कमी वेळेत जास्त अभ्यास आणि महत्त्वाचे टॉपिक्स असे इथं आपण कव्हर करतो. तर लक्षात ठेवायचे जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्याविषयक समस्या आणि पुनरुत्पादक आरोग्य हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1989 मध्ये 11 जुलै रोजी साजरा केला जाणारा जागतिक लोकसंख्या दिन स्थापन केला. म्हणजे 11 जुलैला लोकसंख्या दिन, वर्ल्ड पॉप्युलेशन डे साजरा होतो. द थीम फॉर वर्ल्ड पॉप्युलेशन डे 2025 इज एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड, which focuses on empowering youth to make informed choices about sexual and reproductive health. Yes, थीम लक्षात ठेवायचे, एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड. डॉक्टर्स डेची पण आपल्याला थीम लक्षात ठेवायची 1 जुलैची. CA डे पण 1 जुलैला असतो. तसेच GST दिवस पण 1 जुलैलाच आपण साजरा करतो. GST फर्स्ट 101 अमेंडमेंटने लागू झाला तेव्हा आपल्या बघू शकता अरुण जेटली होते फायनान्स मिनिस्टर. 2018 पासून 1 जुलैला पण GST डे साजरा करतो. हे पूर्ण इतिहास मी सांगितलेला आहे, GST काउन्सिलचा आहे. तसेच 11 जुलै लोकसंख्या दिन, त्याचं थीम लक्षात ठेवायचं आहे. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जावर, 5 अब्ज मीन्स 500 करोड. 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 500 करोड झाली. म्हणून हा दिवस बघू शकता की 1989 मध्ये तर आपलं वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा करण्यात आले. ह्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. पोचल्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची आवश्यकता निर्माण झाली. जागतिक बँकेचे वरिष्ठ लोकसंख्याशास्त्र डॉक्टर KC झकारिया, व्हेरी इम्पॉर्टंट KC झकारिया यांनी हा दिवस साजरा करण्याची योजना आखली आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस स्थापन केला. यस, KC झकारिया म्हणजे वर्ल्ड बँकचे लोकसंख्याचे वरिष्ठ लोकसंख्याशास्त्र होते. त्यांनी सांगितलं की आपल्याला वर्ल्ड पॉप्युलेशन डे साजरा केला पाहिजे आणि मग युनायटेड नेशननी ते मान्य करून 1989 11 जुलै रोजी हा दिवस साजरा केला. यस, ह्याच्या अंतर्गत बघू शकता की आपण 1 ते 15 जुलैची जे थिअरी आहे, जे इम्पॉर्टंट थिअरी एक्झामला येऊ शकते MPSCच्या, ते आपण कव्हर केलेली आहे. तर उद्याच्या लेक्चरला याच रिलेटेड आपण MCQ कव्हर करणार आहोत. तर आजचा लेक्चर आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.